भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या इंजुबाई सांस्कृतिक भवनमध्ये 2 दिवसीय कोल्हापूर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आलाय. मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढून या उत्सवाचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथोत्सवात ग्रंथालयाचे ग्रंथपाल, पदाधिकारी आणि वाचकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन प्रसंगी बोलताना साहित्यिक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी वाचन संस्कृतीवर परखड भाष्य केलं. पुस्तकं बंद कपाटात आत्महत्या करतात. आपण स्वतःच्या आनंदासाठी जगणं विसरलो आहोत. मी किती आनंदी आहे हे जगाला दाखवण्यासाठी जगण्याची प्रवृत्ती वाढली आहे. आपण अधिकाधिक सेल्फिस्ट होत चाललो आहे. सोशल मीडियात गुरफटून गेलो आहोत. मोबाईल हे वाचनातील मोठे अडथळे ठरत असल्याचं सांगत त्यांनी अफाट वाचन करण्याचं आवाहन केलं. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा व्हायला हवी. समाजाला पुढं नेऊ इच्छिणारी माणसं वाचन करतात. वाचनातून चांगल्या गोष्टी वेचल्या पाहिजेत. वाचलेलं आठवणीत ठेवलं तर त्यातून स्वतःचे विचार तयार होतात आणि आचरण सुधारतं, व्यक्तिमत्व विकसित होतं, असे विचार त्यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमावरती चर्चा करायला हवी. जर आपण कार्यक्रमावर चर्चा करत असू तर आपण पुढच्या भविष्यातल्या वाटचालीवरती, भविष्यातल्या योजनांच्यावरती चर्चा करायला पाहिजे. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की आपला भवताल हा अधिक सुंदर झाला पाहिजे, अधिक शहाणा झाला पाहिजे, तर ग्रंथांच्या वरती, आपण वाचलेल्या ग्रंथांच्या वरती चर्चा करायला. हे सांगत असताना मला आणखी एक मुद्दा अधोरेखित करायचा आहे आणि त्याच्यानंतर मी थांबणार. अनेक लोक पुस्तकं वाचतात. युवराज पाटील सरांनी पण तरुणाई आणि पुस्तक याच्याबद्दलची एक लोकांच्या मध्ये असणारी भावना त्याच्याबद्दल भाष्य केलं की तरुणाई वाचत नाही असं आपण म्हणतो. तरुणाई कशाला वाचेल? आई त्याला कळत्या वयापासून, म्हणजे ज्यावेळेस त्याला मम्मी पप्पा ओळखायला लागतात आणि एखादं बाळ भोकाड पसरतं त्यावेळेस युट्यूबवरती बालगीतं, बडबड गीतं काढते आणि त्याच्या पुढे मोबाईल ठेवते. ते बाळ त्याच्यातच पुढे गुंतून जातं. त्या मुलांच्या बरोबर आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वतः गाणं का म्हटली जात नाही? एक वाक्य, प्रसिद्ध वाक्य, ज्या घरामध्ये गाता गळा आणि भाषेचा मळा असतो ते घर पैशानं नसेल, लक्ष्मीनं नसेल, पण सरस्वतीनं, ज्ञानानं, संस्कृतीनं अतिशय श्रीमंत. शाहू वाचनालयाचे संचालक राहुल देसाई यांनी शाहू वाचनालयाला 150 वर्ष पूर्ण होत असताना कोल्हापूर ग्रंथोत्सव गारगोटीत आयोजित होणं हा मोठा योगायोग असल्याचं सांगितलं. मौनी विद्यापीठाच्या उभारणीत शाहू वाचनालयाचा मोठा वाटा होता असं सांगून वाचनातून जीवन घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या सत्रात रणजित आशा अंबाजी यांनी फक्त बसायचं आणि मनसोक्त हसायचं या एकपात्री कार्यक्रमातून हास्य कल्लोळ माजवला. यावेळी मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य पी.बी. पाटील आणि युवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे, तांत्रिक सहाय्यक उत्तम कारंडे, रवी कामत, युवराज चौगले, शामराव देसाई, सुभाष देसाई, कार्यवाह भीमराव पाटील, कवयित्री विद्या खामकर आदी उपस्थित होते.